नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचे वाजले 5:45 होऊ शकतो ना मी. आणि ही बाई, हिला काही झोप आहे ना, सकाळी 4 वाजल्यापासून जागी आहे. आणि त्याबरोबर ह्या बाईला पण जागी ठेवलं. तर आज चाललं आपण कोल्हापूरला. तर आता जीव निघाली मला सोडायला त्याच्या गाडीवरती. चल जीव, काढ गाडी आपली. आज ती कोल्हापूरपर्यंत आपल्याला ह्याच गाडीवरती सोडणार आहे. बाय जीव. बाय प्लँकिश मामा. मला थँक्यू माझ्या बच्चा. गाईस, आत्ता आपण पोहोचलोय पार्किंगला. गाडी लावली आहे. लास्ट टाइम आपण बॅग इथं गाडीमध्ये विसरलो होतो. त्यामुळे घरनं येताना ह्यावेळेस बॅग लटकून आलं मागं. आणि आज 6:30 वाजले तरी चंद्राची काही जायची इच्छा वाटत नाही. अजून तो इथंच आहे. तर आज काही जाऊशी वाटत ना. तर भेटूयात बस स्टॉपवरती गेल्यावरती. काय इकडे एवढा अंधार आहे, असं वाटतंय रात्रीचे 11:30-12 वाजले असते. पूर्ण अंधार आहे. सकाळचे 6:30 वाजले. आणि आज काय चंद्रावर जायची इच्छा नाही आहे. पण आपल्याला इच्छा नसली तर जावं लागणार आहे कोल्हापूरला आज. भेटून बस स्टॉपवरती गेल्यावरती. परवा जे सरकुदरला आलो तर मेन गेटपासून चालत आपण इथपर्यंत आलो. त्या भिंतीच्या पलीकडं. त्या भिंतीच्या पलीकडंच ते बिबट्या वगैरे प्राणी. आपण एवढा राऊंड मारून परत पलीकडे साईडला राजा सोसायटी तिकडे गेलो, जिकडे त्यांनी हत्ती वगैरे ठेवलेत. जवळजवळ आपण काल त्या दिवशी 6 ते 7 किलोमीटर चाललो असेल नुसतं तिकडून इकडं गोल चक्कर. असं जर आता आपण बस स्टॉपला पोहोचलोय. आता बसची वाट बघू कधी बस भेटते. त्या दिली आपली कोल्हापूरची बस. आता बसूयात तर जाऊयात बसमध्ये. तर आत्ता पण बसमध्ये बसलेलो आहे. तर थोडीशी झोप काढून भेटू थोडं पुढे गेल्यावरती. आत्ता मी आलो आहे कोल्हापूरच्या रंकाळ्याला. बघू शकता माझ्या मागे हा पूर्ण जो आहे तो रंकाळा आहे. तिथून फार लांबपर्यंत मला दिसत असेल. रंकाळ्याला फिरायला आता मी सध्याला. तर बघा थोडं पुढं जाऊन काय काय येतं आहे. भेटत पुढे गेल्यावरती काय काय दिसते आपल्याला नवीन नवीन दाखवतो मला मी. आपला मित्र आहे दीपक. आणि समोर रंकाळ्याची बाग आहे. आता जाऊयात बागेमध्ये, बघूयात काय काय आतमध्ये. तर ते मासे पकडतात. काय रंकाळ्याची बाग. इकडे यांचा कॅफे वगैरे. इकडे छोटीशी बाग बनवली आहे. बाकीचे सगळेजण बसतात इकडे. इकडं पाणी आहे मस्तपैकी सावलीला. बागे किनारी बसायचं इथं. तर मासे पकडता येतात. कुठले मासे भेटतात याच्यामध्ये. बागेत फिरता आम्हाला एक म्हैस भेटली आहे. हाय करून आम्ही आता पुढं चालू आहे. मैत्रीचं नाव काय होतं त्या कुठल्या मागे विचारतो काय. तिचं नाव आहे जुलिया डिसल्वा. कायच्या बागेत गार्डनमध्ये. आणि दीपकची गर्लफ्रेंड भेटली आपल्याला इथं. दाखवतो तुम्हाला मी. इथं बसले. तिचं नाव आहे जुलिया डिसल्वा. आता जात्यावरती दळण दळती आहे. काय दळते दीपक सांगाल आपल्याला आता. तेव्हा गाईच आमच्या मागे बघू शकता. काय करायचं आम्ही कोल्हापुरी दाखवत तुम्हाला मी. रणगाडा भाड्याने देणे आहे. कोणाला कधी लागला तर कॉन्टॅक्ट करा आम्हाला. रणगाडा भाड्याने द्यायचा आम्हाला. गोळ्या बिळ्या सगळं देऊ आम्ही तुम्हाला. फक्त चालवायचं कसं ते तुम्ही बघा. इकडे बोटिंग वगैरे चालू आहे. बोटिंग जाऊ पुढे नेते बोट पुढे नेते. नाही पण पुढं फिरून गोल चक्कर. आणि काहीच दीपक मी आता चाललो आहे बोटिंग करायला. पॅडल बोट भेटले आम्हाला. आता मस्तपैकी रंकाळ्यामध्ये फिरायचं आपल्याला. 4 तास 150 रुपये 4 तास.
आइए देखते हैं मजा आएगा. आणि इथं आम्हाला क्रिसमससाठी काकांनी कपडे दिलेत. दोघांना क्रिसमसचे कपडे दिलेत आम्हाला रेड कलरचे. गाईज आत्ता आम्ही बाहेर आलोय म्हणजे आतमध्ये चाललोय बोट इकडं. थोडं बोट लागेल सकाळच्या पॅन्डलवाल्या एवढं सगळं चक्कर मारून येणार आम्ही. बाबा आणि पाण्यावरती ज्यांनी हातरले पाय आतमध्ये जातात. मला येत नाही पावायला वगैरे. बायका पोरं माझी वाट बघतात. तुम्हाला पावा येत आहे आम्हाला येत नाही पावायला. तेरे पास खोने के लिए है ही क्या? एकदम आता फास्ट अँड फ्युरियसची शूटिंग करणार याच्यावरती. फास्ट अँड फ्युरियस पाळणार एकदम गाडी ती. आता आपली टायटॅनिक चाललेली आहे काहीच. हा ते बघा आमचा कॅप्टन चालली आमची टायटॅनिक. जिंदगी के मजे मी एकटा लुटतोय. बायको पोरगी घरी सोडून जिंदगी के मजे मी एकटा लुटतोय. काय करणार करायला लागतोय. पापी पेटचा सवाल आहे. आता आमची गाडी अशी पुढं चाललेली आहे मस्त बघू शकतो तुम्ही. इकडं हे शर्यत जिंकलं त्यांचं शर्यत लागली होती आमच्या दोघात. त्यांची गाडी ट्रॅक सोडून बाहेर गेली आहे. आमची गाडी सरळ चालली आहे. काहीच दीपक हाय कर. आता आमच्या टायटॅनिकचं स्टेअरिंग आहे खालचंवालं आणि मस्त चालली आहे आमची बोट. आता जोशात चाललोय पण आता ना पायरीला मारून दमलो तर त्या लोकांना बोलवायला लागला मला मोडून न्यायला. ऐकून असा व्ह्यू मस्तपैकी. आणि आज दुसऱ्यांदा बसलोय मी अशा बोटमध्ये. एकदा महाबळेश्वरमध्ये बसलो होतो आम्ही आमच्या ट्रिप घेतली कॉलेजची आणि आत्ता बसलोय. हे सगळ्या दीपक साहेबांची कृपा त्यांच्या पुण्यामुळे आज आम्ही बोटीत बसलोय. आता आमचा काय बोट लागला पण आमची बोटलेच हाव चालली. आत्ताच गुडघे जाम झाले माझे. अजून तर हे मोठा पल्ला गाठायचा आम्हाला. गाडी काय पळा ना आमची. मध्ये घ्या तुम्ही मित्रांनो. इकडे आम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्यात वेळ किंवाच्या पुढे जायचं नाहीये. एवढा मोठा हा रंकाळा आहे. मी एवढं लांब आलो आता बघू शकतो तुम्ही. गाईस फायनली आम्ही रेस जिंकलेलो आहे. त्यांच्या पुढे गेलो आम्ही. आणि गाईच पाणी थंडगार पाणी जसं फ्रीज मधलं पाणी. हा गार शीट है. और हम दोनों जाबाज निकल पड़े हैं टाइटैनिक की खोज में. चलो भैया सेल्फी ले मेरे. गाइस मी बोल होतो की या बोटीत बसलो आम्ही. खरं बोट केवढी छोटी आहे पण मग आज मी तुम्हाला लिफ्ट करून दाखवतोय बोटीचा. सांगू होतं की बोट एवढी छोटी आहे. आम्ही दोघं बसले होते अर्धी पाण्यातच गेले खाली. बघू शकतो मला काय पावायला येत नाही. बोट जर बुडली टायटॅनिक झाला आमचा काय खरं नाही. मग तिथं आम्ही जॅकेट घातले आम्ही. इथं मला टेन्शन नाही. काश्मीरची बोट भेटली आपल्याला. हे बघ दाखवत तुम्हाला. ती बोट घ्यायची होती आपण दीपक समोरची. ती कुठली बोट आहे? ही काश्मीरची बोट. इथं बघायला भेटली आपल्याला. काश्मीरची आहे ना. ओळखले आपण बरोबर. आता आम्ही त्या बोटवर चाललोय परत. तुम्हाला दिसत असेल मी
पायडल मारून मारून बघा पायडल मारून मारून भोका निघलाय. तेव्हा आता कॅप्टन रिलॅक्स मोड वरती आहे. 2:45 किती वाजले? जॅक स्पॅरो आता बोट उठायला चाललाय. जॅक स्पॅरोची बोट. बोटिंग करता करता मला एक गाणं आठवलंय विनोद खन्नाचा. बोटिंग मध्ये काढतात चाहे मेरी जान तू ले ले चाहे मान तू ले ले प्यार एक बार तो दे दे अय्या ओ अय्या ओ अय्या अय्या असं गाणं मला आठवलं आहे. फक्त आमच्याकडे आता विनोद खन्नाचा मित्र आहे आणि काय बघू शकता पलीकडं तुम्हाला दिसतं कंकाळ आहे पलीकडं. तिथून मग अशी आपण व्हिडिओ काढत होतो. आपण आता एवढं लांब आलोय. आता रिवर्स घेतोय आम्ही गाडी परत. आमचं जहाज जॅक स्पॅरो जहाज परत फिरायला लागलाय. कॅप्टन घुमा दो जहाज. कॅप्टन जहाज घुमा दो. कैप्टन आता जहाज टाइम लगेगा. जहाज के पहिए जाम हो चुके हैं. अभी टाइम लगेगा. आणि घाट आमचा वाळायला लागलाय. हे बघा बघूया आम्ही टर्न घेतोय. कैप्टन तो जहाज घुमाने बोला है तो कैप्टन जहाज डुबा रहा है. कैप्टन घुमा दो और सीधे ले चलो बंदरगाह की ओर. बंदरगाह हमारा उस तरफ बंदरगाह. चलो उस तरफ. आमचं झालं रिवर्स चाललं आता. रिवर्स घेरवरती जात चाललंय आमचं. डायरेक्ट ड्रिफ्ट मारणार आम्ही. ड्रिफ्ट बघा कसला टर्न मारला आम्ही. गाईज आता आम्हाला इथून तेवढंच जायचं आहे. आमचं जहाज थोडं जायचं ना मागं जायला एवढंच फिरत बसलाय. आम्ही जहाजामध्ये अडकलो आहे. तो कोण व्हिडिओ आमचा बघत असाल प्लीज मला वाचवायला या. आमचं जहाज ओढून कडल न्या. जॅक स्पॅरो बसलाय बोटीत. आत्ता पुढे झालं हळूहळू पुढे जायला लागले आमची. बघू शकता स्टेअरिंग फेल झालं आमच्या जहाजाचं. जवळच नाही आहे ना डावीकडं ना उजवीकडं. जॅक स्पॅरोचं जहाज आता सर्व्हिसिंग लागायची गरज असेल त्याला. कारण ते आपल्या व्यवस्थित काम करत नाही. घेतोय आता उतरल्यावरती जवळच आलं. आता बघू शकता तुम्ही ही नारळाची झाडं पिढं बघून मला असं वाटतं मी कोकणात वगैरे आलो. एवढं छान दिसतंय. बोटी बिटी ते तळायला असं वाटतं समुद्रात मी बोट चालवतोय समुद्रकिनारी. एनिवे समुद्रात नसलो तरी आपण पाणी सीमाच्या रंकाळ्याच्या तयार घेतोय. फुलाने एन्जॉय. कोणीतरी कधीतरी आलात नक्की भेटा रंकाळ्यामध्ये आणि करा बोटिंग. कैप्टन जहाज को घुमाओ. फुल स्पीड में जहाज को घुमाओ कैप्टन. और कैप्टन हमारा एकदम जोर से घुमा रहा है जहाज. हम जहाज अब चल रहे हैं. उस दिशा पे जाना है कैप्टन हमें. सीधा सीधा चलो सीधा सीधा सीधा. और हम अभी 2 मिनट में किनारे पे पहुंचने वाले हैं. टाइम आपला बाकी आहे का? झाला आहे. आम्हाला टाइम बाकी आहे. तिकडे पण थांबवणार आहे का? अभी हमारा टाइम बाकी है. हम अभी बोल सकते हैं किती मिनिट बाकी आपली? 7 मिनिट. पूर्ण 7 मिनिट आमचे बाकी आहेत. आणि 7 मिनिटाची मजा आम्ही बघणार आहे. 7 मिनिटाची मजा आम्ही घेणार आहे. आम्ही सोडणार नाही सहजासहजी. तर भेटूया 7 मिनिटाची मजा घेतल्यावरती. हे समोर कुठलं लक्ष बसलं तू फायनलवरती? ते मला वाटतं पानबुडी आहे का म्हणतात. काय म्हणतात पान कोंबडी. काही तुम्ही बघू शकता पान कोंबडी. तुम्ही कधी बघितली का नाही माहीत नाही पण मी दाखवतो तुम्हाला पान कोंबडी. हे पक्षीचे 2 ते पाण्यातच राहतो. पाण्यातच राहतात. बघा माझ्या समोर एक. हा जो पक्षी हा पाण्यातच राहतो.
आपले मासे वगैरे खाऊन ते आपले भोजन करतात, रोजचं मासे वगैरे खातात ते. आणि पाण्यात जाऊन आतमध्ये मासे पकडतात. आता हा तो गायब झालाय, आता वरती येईल तो. आलाय बघा वरती, दिसतोय तुम्हाला? आलाय वरती बघा. आता परत पाण्याच्या आतमध्ये जाईल. ते गेला बघा, हा दुसरा आलाय वरती आणि परत वरती येईल. आता तो गायब झाला, तो तिकडे निघला, इकडून गेला तिकडून निघलाय. तर इथला पण गायब झालाय. काहीच बघू शकता, हे रे पक्षी आहेत. हे बघा, हे पक्षी आहेत, पानकोंबडी त्याला बोलतात. हे पाण्यातच राहतात, पाण्यातच मासे वगैरे पकडून आपलं दिवसभराचं काम चालवतात. आणि पाण्याच्या आतमध्ये जाऊन मासे पकडतात. हे बघा, आता बोट चांगली चालला लागली. हो, टाईम झाला ना आता आपला. हे बघा, बघू शकता तुम्ही. त्याच्या एवढ्या जवळ आलो आम्ही, एवढ्या जवळ तुम्हाला दाखवतो मी. ह्या एवढ्या हाताच्या अंतरावरती ते माझ्या गाव इथं बघा. आणि ह्याने आम्हाला बघून पाण्यामध्ये पिचकारी मारली आहे. बोलो सारा रा 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 रा, गोली के दिन खिल जाते, रंग में रंग मिल जाते, होली के दिन. आणि दोघांनी पाणी उड्या मारला आम्हाला बघून. तेव्हा जर आमची होळी फक्त आम्ही दोघंच खाणार. तुम्ही दोघं अंडी घालतात. तुम्ही दोघं तिकडे होता आणि इकडे ते अंडी घालतात. असे बसून गावतावरती येतात. ते एक सुटर लपला त्या गावच्या मागं दिसतं असेल. हा आला बघा बाहेर. चला घ्या दीपक सर. काय बघा, काश्मीरची बोट चालली. कावा, ओ काका तुमच्याकडे कावा भेटतो? कावा द्या आम्हाला 2 कप. 2 कप कावा. चहा असतो कावा म्हणजे. कुठे काश्मीरला? काश्मीरला. पाण्यात तरंगणारी ही बघा, ही गाडी पाण्यात तरंगते. ही जेम्स बॉन्डची गाडी आहे, जेम्स बॉन्ड. आणि परत जायची गाडी. हा ना, तिकडून म्हणे काश्मीरची बोट आलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्यांच्याकडे पण कावा विकायला नाही आलेत ते, कावा घरी ठेवून आलेत ते. आणि बोटीच्या बाहेर आम्ही आलोय. आणि आता आम्हाला बोटीच्या बाहेर काढलंय. माणसाला निघा, टाईम झालाय तुमचा. आणि समोर येतात आम्हाला इथं हे काय तर दिसलंय, काय माहित नाही काय. आता बोटिंग वगैरे करून चाललो आम्ही परत बाहेर. आता जाऊन मस्त जेवण वगैरे करूयात. दीपकच्या गर्लफ्रेंड बरोबर अजून 2 जणी बसले तिथं. बघू शकतात ते. दीपक बाय बाय वगैरे कर ना तिला. काय नाव होतं दिसल बा, पुढं नाव काय नाही तुम्ही? हा, जॉर्जिया डिसल्वा नाव होतं तिथं. त्याला जॉर्जियाला आम्ही शेवटी बाय करून चाललो परत. आणि म्हशीला बांधून ठेवले, कोणतरी म्हैस बांधून विसरून गेलं इथं. ज्याची कोणाची म्हैस असेल त्याने आपली म्हैस घेऊन जावी कृपा करून. ती बा हडकन बाहेर आलं, त्याला घरी नेऊन मस्त खायला प्यायला घाला. हा आहे चौपाटीचा गणपती, बघू शकता तुम्ही. आता आपण परत पोचतोय गाडी म्हटला. हे बघू शकता, हे डीमार्ट आहे. डीमार्टच्या बरोबर समोर रंकाळ आहे. इथे चौपाटी आहे, तिथं खायचे पैसे दुकान आहेत. आणि त्याच्या पलीकडं रंकाळ तळ आहे, तिथं बोटिंग वगैरे करतात. आता आम्ही बोटिंग केली. आता जाऊया जरा जेवण वगैरे करूया. जेवण करायला जेवण कसं आहे इथे आमचं ऑर्डर केली. आत्ता आपण आले कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरचं इथं. हे बघू शकता इकडं मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर. आता जाऊया आतमध्ये, तुम्हाला आपलं आतलं दर्शन वगैरे पण वेगळं आत गेल्यावरती. हे बघायचं हे मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर. बघू शकता कसं काम केलं याच्यावरती. थांबा, इथे थांबा 2 मिनिटं झालं. चालेल 1-2 मिनिटं. बघू शकता मंदिर आहे. इकडून पुढे राहिला रोड आपल्याला. चाललं आपण दर्शन घ्यायला पुढे. आता वेगळं आत गेल्यावरती गर्दी तर भरपूर दिसते इकडं.
मुख्य दर्शन हो दुकानं वगैरे आहेत. काही दर्शन घ्यायला बाहेर अच्छा आपण चालेल दर्शनाला डायरेक्ट बसल्यावरती तिथं अकाउंट का आपण आपण मस्त गावात आलो आणि आपलं दर्शन वगैरे झालंय चाललं आता पण बाहेर मंदिर दाखवतो जरा तेव्हा मंदिर मस्त असं पूर्ण दगडामध्ये पूर्ण असं नक्षीकाम त्यावरती केलंय कोरून भरपूर छान असं आतमध्ये पण पूर्ण असं दगडच आहे मस्त थंडगार वाटतो एवढी गर्दी असं आतमध्ये फोटो काढतो छान तर आता चाललं आपण मंदिराची प्रदक्षिणा करायला पूर्ण एक राऊंड सुनील वाघमारे आपले मंदिर आपण पश्चिम दरवाजा आता आपण पोहोचले पश्चिम दरवाजाला बघू शकतो एवढा मोठा आहे तिकडून काय यायचंय का काय करायचं आहे अच्छा इकडे एक मंदिर आहे सिद्धिविनायक गणेश मंदिर आपण आता आज कोल्हापूरमध्ये आल्यावर आपल्याला एक फायदा झालाय अर्ध कोल्हापूर दीपकने फिरवलं आणि अर्ध कोल्हापूर आमच्या सरांनी फिरवले लाडके सर प्रवीण सर आमचे तर सरांनी आज महालक्ष्मीचं दर्शन घडवलंय आम्हाला आता एक प्रदक्षिणा पण करतोय आम्ही मंदिरावरती तिकडे बघू शकता पूर्ण मंदिरावरती अशी कोरीव कामे केलेली आहेत इकडे पूर्ण असं कोरीव कामे मूर्त्या बघू शकता वरती दगडांवरती उत्तर दरवाजा हा आणि हे मंदिर खूप छान असं गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे भरपूर अशी गर्दी आहे हा आहे पूर्व दरवाजा इथून पूर्ण लाईन लागली वरपासून खालीपर्यंत आतमध्ये पूर्ण एवढी मोठी लाईन लागली आतमध्ये दर्शनासाठी आणि आपलं शॉर्टकटमध्ये दर्शन झालंय ते पण डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये आता पण परत पोहोचलोय कोल्हापूरच्या बस स्टँडवरती अजून बस काय आपली लागलेली नाही आहे खोतीला गेली आता दुसरी बस लागेपर्यंत वेट करूयात आणि लगेच आता डायरेक्ट घरी आता आपली आली बस शिवाई आपली बस आली आता ह्याच्यात बसूया आपण ह्याच्यात बसून आता रिटर्न आपल्या घरी कात्रजला तर काहीच आता आपण पोहोचलोय कात्रजमध्ये सकाळी जाऊन निघलो होतो त्यावेळेस पण अंधार होता आणि आता आपण कात्रजमध्ये परत आलोय तरी अंधारच आहे अंधेरा कायम रहेगा हमेशा आता जाऊयात घरी गेल्यावरती आता आपण पोहोचलोय घरी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कीप शायनिंग कीप ड्रीमिंग कीप स्माइलिंग दिस इज आपला सुमित सायनिंग ऑफ